हॅलो हाय, वेलकम टू माय चॅनलला स्वागत आहे तुम्हाला. कसं आहेत सगळेजण? मी बरं आहे, तुम्ही पण बरं आहे म्हणलं मी. आज तुम्हाला मी सांगणार आहे बघा, आमच्या द्राक्षीत काय करायचं आहे ते काम. चला तर मग चाललोय मी इकडं. आमचं आज माणिक चमन फळामध्ये काम करायचं आहे. त्यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला सांगणार आहे मी. त्याच्या आधी तुम्हाला मी एक रिक्वेस्ट करून घेतो, माझा व्हिडिओ सबस्क्राईब करून घेऊन बघा आणि मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घेऊन बघून सपोर्ट करा, लाईक करा आणि कमेंट करून माझा व्हिडिओ संपल्यावर कसा आहे ते म्हणून सांगा. चला तर आता मी तुम्हाला दाखवणार आहे बघा, हे आमचं द्राक्षीत काय करणार आहे आज काम. चला तर मग आता सुरुवात करतो व्हिडिओला. आता ह्या माणिक चमन द्राक्षीमध्ये माणिक चमन पण असं आहे, मार्केट कधी कधी तर आम्ही व्यवस्थित करून घेतलं असलं तर मार्केट होते, त्यापाय मार्केट पण होते आणि उरलेला माल बेदान पण होते. हे माणिक चमन माल माणिक चमन बेदान पण होते आणि मार्केट पण होते, म्हणून आम्ही तेवढं पाताळ पण ठेवलं नाही घड, आणि पाताळ पण ठेवलं नाही आणि ते तेवढं दाट पण ठेवलं नाही. मार्केट झालं तर पण चालेल आणि नाही झालं तर बेदान होते, म्हणून व्यवस्थित एवढं पाताळ पण नाही असं ठेवले आम्ही. चला तर मग आता मी आज तुम्हाला काय सांगणार आहे हे काय सांगणार आहे हे तुम्हाला मी दाखवतो. चला आज मग ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्हाला मी पूर्व महाराष्ट्रामध्ये द्राक्षे आहेत म्हणताना आम्ही द्राक्षेमधलं सगळं अनुभव आहेत, म्हणून आम्ही सगळीकडे द्राक्षीच केलाय आमचं रानामध्ये. आम्हाला किती लागते तेवढंच ज्वारी आणि गहू हरभर तेवढंच घालून घेतलंय, आणि हे ऊस बाकी सगळं द्राक्षीच करून घेतलंय आम्ही. हे माणिक चमन द्राक्षीमध्ये कसं असते, एवढं पाताळ पण करून चालत नाही आणि लई घड पण गळ करून घ्यायचं चालत नाही. कसं म्हणलं तर तेवढं काय ह्याच्यामध्ये आम्ही याचं फवारणी काय घेतलं नाही, उगच टॉनिक तेवढंच मारून घेतलं आहे. टॉनिक मारल्यावरच जरा मोठं लांबले ती गड पण, आणि 4 महिन्यानं हे मार्केट करायचं झालं तर येते, आणि 5 महिन्याच्या आत बेदान करायचं झालं तर करून घ्यायला पाहिजे. हे जास्त आम्ही बेदानच करून घेतो माणिक चमन माल. कसं आहे ते म्हटलं तर मार्केटवाल्याला हे माल पसंत येत नाही. त्यांना काय म्हटलं तर आम्ही बेदान करायचं आहे म्हणताना हे काय तेवढं हे करून घेतलं नाही, म्हणून मार्केटवाल्याला हे पसंत येत नाही. त्यापाय आमचं घरचं शेड आहे, म्हणून आम्ही काही विचारच करत नाही ह्याचा. आम्ही घरचं शेड आहे म्हणताना सगळं व्यवस्थित आम्ही बेदानच करून सोडतो. हे आता दाना झाले ते बघा, बारीक असं झाले ते. आता
हे पॉईंट बिंट काय करून घेतलं नाही आम्ही. माणिक चव्हाणचं पॉईंट आलं तर त्यांनी हे पण घेते ती सुपर सोना काय कसं घेते ती त्याच्या रेटमध्ये हे पण घेते ती. मी यावर्षी पॉईंट जरा करून घेतलावं तरी पण बघा असं पॉईंट कसं करून घ्यायचं हे सांगणार आहे तुम्हाला आज मी. पॉईंट करून घ्यायचं झालं तर आधीच करून घ्यायला पाहिजे. पॉईंट झाल्यावर हे पण सुपर सोनाकाच्या रेटमध्ये त्याच्या रेटमध्ये हे पण जाते. पॉईंट नाही झालं तर मग उरलेलं सगळं आम्ही बेदान करून टाकतावं. बेदान पण ह्याचं छान होते. तेच काय विचारच करत नाही आम्ही, सगळं बेदान करून सोडतो. घरचं शेड आहे म्हणून हे पॉईंट करून घ्यायचं. पॉईंट करून घेतलं तर हे पण मार्केट होते. हे पॉईंट करायला काय काय करून घ्यायचं हे पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगतो. चला तर माझं व्हिडिओ कसं वाटलं तुम्हाला लाईक करा आणि सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईब करून घेऊन माझं व्हिडिओ बघा. ऑल द बेस्ट, थँक्यू. चला तर मग आजचा व्हिडिओ मी संपवतो. पुढच्या व्हिडिओमध्ये पॉईंट करून घ्यायला काय काय औषध लागतं हे सांगणार आहे तुम्हाला मी. माझा व्हिडिओला सपोर्ट करत असा तसंच. थँक्यू, नमस्ते.